पद्धतीनं आम्ही या ठिकाणी प्रचार सुरू केला आणि आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण आम्हाला आणि जनतेचा प्रतिसाद या इंदापूर तालुक्यामध्ये मिळत आहे आणि मिळत असलेला प्रतिसाद पाहून या इंदापूर तालुक्यामध्ये ही जी काय लाट निर्माण झालेली आहे ती लाट आहे घराणेशाहीच्या विरोधात, घराणेशाही विरोधात लोकशाही अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी ही इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही मताचा जोगवा इंदापूर तालुक्याच्या जनतेला मागत आहे आणि पुढील पार्टी स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी या ठिकाणी मतदान मागत आहे असं चित्र हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ही जनाधार जो आहे सगळा जी लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळं संपूर्ण मतदार राजेनं भारतीय जनता पार्टी बरोबर लोंडाची लोंडा या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे। काल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या निमगाव केतकी पळसदेव खूप तुफान मोठ्या सभा या ठिकाणी झाल्या आणि त्या प्रतिसाद सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल। तिथे देखील अनेक प्रमुख तालुक्याच्या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या आशीर्वादानं येणाऱ्या 7 तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये 100% कमळ फुलणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो।